हो बाईट घेते तिथेच घेते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने काल राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी जे काही स्टेटमेंट केलेलं आहे, आज योगायोगाने सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीच्या लेकींना निवडणुकीच्या निमित्ताने जे काही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमच्या सर्व पदाधिकारी जाऊन निवेदन देणार आहे. निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना ही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या सरकारने केला आणि त्यावेळेला सरसकट ज्यांनी ज्यांनी अर्ज केले त्या सगळ्या महिला भगिनींना त्याचा लाभ देण्यात आला आणि तो लाभ देत असताना त्यावेळेला काढलेला निकषाचा नियम बाजूला ठेवून सर्वांना त्या ठिकाणी लाभ देण्यात आला. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे इथे सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाखाच्या वरती लाभ मिळालेल्या भगिनी होत्या आणि त्याचबरोबर या असलेल्या भगिनींचं डाटा तयार करण्याचं काम आमच्या अंगणवाडी सेविका आणि ताईंनी केलं होतं. त्यांनासुद्धा अनुदान देणार होते. त्याचबरोबर डिसेंबरच्या नंतरचा हप्ता 2100 रुपये द्यायचा अशा प्रकारचं आश्वासन त्यावेळेला असलेल्या राज्यकर्त्यांनी दिलं होतं. निवडणूक झाली, ज्या मतावर आम्ही निवडून आलो लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीने आम्हाला भरभरून राखी बांधून आम्हाला मतं दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणारे आता लाडक्या बहिणीला विसरतात अशा प्रकारची चर्चा आणि चिंता आणि शंका या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे. जर आपण बघितलं तर आता जो नियम आणि निकष आहे, ज्याचं घर आहे, ज्यांची योजना आहे, ज्यांच्याकडं 4 चाकी आहे, त्यांना अशा वेगवेगळ्या योजनेतून लाभ घेतलेला आहे, या सर्वांची नावं आता रद्द करायची अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासकीय माध्यमातून सर्वेक्षण चालू आहे. असं जर झालं तर त्या काळामध्ये हा GR काढल्यानंतर सुद्धा तुम्ही सरसकट दिला असेल तर तो अन्याय होतोय. म्हणून सरसकट ज्या वेळेला निवडणुकीच्या अगोदर ज्या ज्या महिला भगिनींना आपण ही योजना लागू केली त्यांना ती योजना कार्यरत कायम ठेवावी अशा प्रकारची मागणी आमच्या महिला आघाडी करणार आहे. त्याचबरोबर डिसेंबर नंतरचा जो हप्ता आहे तो 2100 रुपये करण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याची पण अजून अंमलबजावणी झाली नाही. त्याचं काय झालं याच्या संदर्भातलं निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही देणार आहोत. आमच्या महिला भगिनी देतील आणि त्यावर जर राज्य सरकारने किंवा या जिल्ह्यामध्ये निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल अशी भूमिका आमच्या या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने मांडण्यात आलेली आहे. आता ते निवेदन द्यायला जातील आणि मला वाटतं की सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिवशी सावित्रीच्या लेकींना फसवण्याचा प्रयत्न होतो का याचा खुलासा आता सरकारने करणं गरजेचं आहे. मागं अमित शहानी एका भाषणात त्यांच्या बोलले होते की 15 लाखाच्या संदर्भात की ये तो चुनावी जुमला था. आता आम्हाला असं वाटतं की हाही चुनावी जुमलाच आहे का लाडकी बहीण योजना. कारण कोणतेही त्यावेळेसचा GR डावलून कोणतेही निकष न लावता सरसकट इलेक्शन समोर ठेवून सरसकट महिलांना जो 1500 रुपये दिलेले होते आणि आता मात्र त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसतोय. हे आज सांगताना आम्हाला खेद वाटतोय. सावित्रीबाई फुलेंची आज जयंती आहे आणि मग अशा सावित्रीबाई फुलेंची आम्ही लेकी आहोत. त्या लेकींची फसवणूक ही सरकार पुन्हा एकदा करणार आहे का 15 लाखासाठी, हा आमचा प्रश्न आहे. दुसरं की त्यांनी इलेक्शन समोर ठेवून 2100 रुपये जाहीर केले होते आणि हे 2100 रुपयेच आता दिले गेले पाहिजेत ही आमची मागणी आहे. आणि हे जर होत नसेल तर निश्चितपणे महिला पेटून उठतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मागच्या वेळी सरसकट सगळ्या महिलांना जो निकष लावला आहे तोच निकष आत्तासुद्धा पाहिजे. तिथं कुठलाही निकष न लावता सरसकट महिलांना 1500 दिले होते. इथून पुढं ज्यांचे अर्ज राहिले त्यांनासुद्धा त्याच नियमात बसवून त्यांनासुद्धा 2100 रुपयेप्रमाणे दिले जावेत अशी आमची मागणी आहे. आणि यासाठी आम्ही जर ही मागणी पुरी होत नसेल तर आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची निश्चितच आंदोलन छेडेल.